नाशिकच्या नांदगाव येथील संतप्त झालेल्या कैलासनगर भागातील महिलांनी येवला संभाजीनगर रोडवर पाण्यासाठी रास्ता रोको केलं। महिनाभरापासून पाणी पुरवठा होत नसल्याने झोपलेल्या प्रशासनाला जाग आणण्यासाठी रास्ता रोको केलं। महिलांनी आक्रोश करत जोरदार घोषणाबाजी देखील केली। यावेळी संतप्त महिलांनी नांदगाव नगरपालिकेच्या प्रशासनात जबाबदार ठरवले। जोपर्यंत आम्हाला पाणी पुरवठा होत नाही तोपर्यंत आम्ही येथून हलणार नाही असा आक्रमक पवित्रा येथील महिला वर्गाने घेतला असून यावेळी प्रशासनाची चांगलीच धावपळ उडाली। प्रशासनाने आंदोलनकर्त्या महिलांशी संवाद साधत संध्याकाळी पाणी पुरवठा करण्यात येईल असं आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आलं। नांदगाव शहराचा पाणी प्रश्न खूप गंभीर झालेला आहे, पण प्रत्येक वेळेस असं होतं की सर्व एरियांमध्ये पाणी येतं आणि ज्यावेळेस कैलासनगरची वेळ येते त्यावेळेस पाईपलाईन फुटलेली असते। पाईपलाईन फुटल्यानंतर ती 10 दिवस दुरुस्त होत नाही आणि या मधल्या पिरियडमध्ये महिलांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होतात। नगरपालिकेचं काम आहे की नगरपालिकेने या पाईपलाईन फुटलेली असल्यावर पिण्याच्या पाण्याची पर्यायी व्यवस्था करायला पाहिजे, परंतु नगरपालिका कोणतीही पर्यायी व्यवस्था करत नाही। दुसरी गोष्ट अशी की टँकरचे भाव वाढले। पहिले 200 रुपयाला होता तो आता लगेच 8 दिवसामध्ये 250 रुपयाला झाला आणि सर्वसामान्य गरीब जे डोंगरावर राहणारे लोक आहेत त्यांना टँकर घेणं परवडत नाही। त्यामुळे आज महिलांचा हा आक्रोश आपल्याला बघायला मिळत आहे। आमची प्रशासनाकडे एवढीच एक विनंती आहे की कैलासनगरला वेळेवर स्वच्छ आणि पुरेसं पाणी सोडण्यात यावं। दुसरी गोष्ट अशी आहे की कैलासनगरमध्ये जी विहीर आहे जिचं पाणी वापरण्यासाठी उपयोगाचं आहे, परंतु प्रत्येक वेळेस त्याची मोटर बिघडलेली असते। आमची मागणी हीच आहे नगरपालिका प्रशासनाकडे की तिथे तात्काळ मोटर दुरुस्त करण्यात यावी आणि त्या विहिरीतून कैलासनगरमधला डोंगराचा भाग असेल किंवा शेवटचा कोपरा असेल तिथे एक पाईप टाकून तिथे पाण्याची टाकी बसवण्यात यावी, जेणेकरून महिलांना घर ते विहीर पाण्यासाठी पडावं लागणार नाही। 3 दिवसापासून गिरणाऱ्यांची लाईन बंद आहे। त्या एमसीएल काय म्हणते गायगावचं पाणी संपलेलं आहे। राहिलं माणिकपूरचं पाणी आहे। माणिकपूरचं पाणी 3 दिवस झालं रोज बारीक चालत होतं, पण आता 2 ठिकाणी लिकेज झालेले आहे। 2 ठिकाणी लिकेज पैकी एक ठिकाणचं लिकेज कालच्या काल काढलेलं आहे। आज दुसरं लिकेज चालू आहे। दुसरं लिकेज काढून ज्यावेळेस पाणी पुरवठा चालू होईल टाकीवर त्यावेळेस तुम्हाला पाणी देऊ। आज दुपारपर्यंत पाणी पुरवठा चालू होईल, संध्याकाळपर्यंत तुम्हाला पाणी येईल। तुम्हाला डॅमचं आज चालू होणार आहे। जर आलं डॅमचं तर तुम्हाला बोलू नका ऐकून घ्या। एक मिनिट इकडे डबल पाणी जायचं का? एक मिनिट मला ऐकून घ्या, मी काय म्हणतो तुमच्या भागाला पाणी सोडलं, 1 तास पाणी आलं, तुमचं पाणी झालेलं नाही।